राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं खऱ्या अर्थाने बिगुल वाजलेलं आहे। अनेक दिवसांपासून पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे। साहजिकच यावर्षी पुणे जिल्हा परिषदेसाठी मोठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासनाथ देवकत आहेत। नाना, काय सांगाल खऱ्या अर्थाने नमस्कार। ह्या वर्षी जिल्हा परिषदमध्ये मोठी चुरस निर्माण झालेली पाहावयास मिळत आहे। कसं पाहता तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष? असं तुम्हाला वाटतं चोरस निर्माण? आजपर्यंत पुणे जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून आदरणीय पवारसाहेब दादांचा हा कायमस्वरूपी बालेकिल्ला असल्यासारखं आणि वर्चस्व राहिलेलं आहे आणि पूर्ण प्रभुत्व हे पुणे जिल्हा परिषदला राष्ट्रवादी पक्षाचं आणि अजितदादाचं राहिलेलं आहे। नाना, एकंदरीत तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलात। तुमच्या मतदारसंघात आता राखीव जागा पडलेली आहे। तुम्ही पक्षाकडे पुन्हा मागणी केलेली आहे का? नाही, ज्या वेळेस आपल्याला राखीव जागा पडती म्हणजे आरक्षित एसटीची, त्यावेळेस पक्षाकडं मागणी करणं म्हणजे कुठल्या हेतूने करणार? कारण ते या ठिकाणी आता ओबीसी मतदारसंघ राहिलेला नाही। गेल्या पंचवार्षिकला मला म्हणजे 10 वर्षापूर्वी, आता 9 वर्ष झाले, इतर ठिकाणी मला संधी दिली आणि निवडून आलो। त्या ठिकाणी जागा होती। यावेळेस आता आरक्षित मतदारसंघ फार आहेत, काही म्हणजे स्त्री राखीव पण आहेत। तर त्या पद्धतीने शेवट दुसऱ्याही कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे ना। आणि मला ते काय खाली ठेवणार नाहीत, मला खात्री आहे। म्हणजे माझं सोडून द्या, तर काम करणाऱ्या व्यक्तीला दादा कधीच खाली ठेवत नाही। मध्ये कार्यकर्त्यांनी देखील आपली विधान परिषदेसाठी मागणी केली होती। काय चुकीचं आहे? काही मी जिथं काम करतो, ज्या समाजात जन्माला आहे, त्या धनगर समाजाचे काही प्रमाणात प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटायचे राहिलेले आहेत। शिक्षणाचा असू द्या, बाकीचा असू द्या, त्या पद्धतीने त्या मागणीसाठी ते सगळे एकत्र राहतात। मेंढपाळ व्यवसायातले का माझे मेंढपाळ बांधव असू द्या, त्यांचा चाऱ्याचा प्रश्न असू द्या किंवा धंद्याचा असू द्या, युवक वर्गांचा शिक्षणाचा असू द्या, राहण्याचा असू द्या, किंवा डोंगर शाळा बांधावत म्हणून त्यांची मागणी आहे। जसं ऊस तोडणी कामगाराला डायरेक्ट ऐकना साखर शाळा कारखान्यांनी कोल्ह्यात शासनाने, त्या पद्धतीने शासनाने डायरेक्ट हे मेंढपाळ व्यवसाय करणारे पोटाची खळगी भरण्यासाठी डोंगरात आपले पाठीवर सगळं घेऊन हिंडणाऱ्या लोकांना म्हणजे संसाराचा बोजा, त्यांना जगण्यासाठी, त्यांना राहण्यासाठी त्या ठिकाणी मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्या ठिकाणी डोंगर शाळा झाल्या पाहिजेत। अशा पद्धतीचे बरेच प्रश्न आहेत। काही नोकरीचे प्रकल्प उभा करायच्यात, काही ठिकाणी युवकांचा संच तयार करून त्यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, बाकीच्या गोष्टीसाठी सगळ्यांसाठी, काही कॉलेजेस असू द्या किंवा एम.ए.चे असू द्या, M.A. B.Edचे असू द्या, D.Ed असू द्या, ह्या संस्था उपलब्ध करून एक शिक्षणाचा दालन दादांचा सांगून, शासनाला टांगून किंवा प्रशासनात आपण त्या पद्धतीचे प्रश्न विधानसभेत मांडावेत, असं या सर्व युवकांचं मत आहे। आणि माझं सुद्धा मत आहे ना। कोणाला वाटतंय ग्रामपंचायतचा सदस्य जरी झाला तर त्याला वाटतं मी सरपंच कधी होईल, तर तशा पद्धतीने पंचायत समिती सदस्य असला त्याला वाटतं आता मी जिल्हा परिषदला, एवढ्या मोठ्या जिल्हा परिषदला, महाराष्ट्रातली 1 नंबर, त्या ठिकाणी काम करण्याची मला संधी मिळली आणि काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असताना माझी अपेक्षा आहे ना, आणि समाजाची, सगळ्या माझ्या मित्रपरिवाराचे संच जो आहे त्याची, किंवा नाना विधान परिषदवर घ्यावा, संधी द्यावी, त्या पद्धतीने पार्टी आमचा विचार करेल। नाना, एकंदरीत महानगरपालिकेत शरद पवार, अजित पवार एकत्र लढले, संपूर्ण पवार कुटुंबीय या वेगळं होतं। सध्या परिस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा एकत्र येऊन लढत, कसा फरक जाणवेल? कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे? नाही, कार्यकर्त्यांमध्ये शहरात आणि ग्रामीण भागात फरक असतो। ग्रामीण भागात हा पवारसाहेबांचा, दादांचा फार मोठ्या प्रमाणात एक काम आहे आणि ठसा आहे। कार्यकर्त्यांची फळी जाळी फार मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळं ग्रामीण भागात तुम्ही विधानसभेला बघितलं असेल, लोकसभेला मतदानाच्या वेळेस बघितलं असेल पवारसाहेबाचा करिश्मा, त्याचबरोबर डायरेक्ट विधानसभेच्या बाबतीत आदरणीय दादांचा विधानसभेला कशा पद्धतीने झंझावात बघितला, दादांचे काम करण्याची पद्धत, त्यांचं लोकमत, सर्व काही गोष्टी अत्यंत फार मोठ्या प्रमाणात लोकांनी आत्मसात केलेले आहेत आणि लोकांना ते भावलेले आहेत, पावत्यात। त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की बाबा जिल्हा परिषदला पवारसाहेब आणि दादा एकत्र आल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य आहे।
एकंदरीत काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घोषणा केली की परिवर्तन विकास आघाडीतून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवू. कसं पाहताय? तो महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रत्येक लोकशाही आहे, कोणालाही प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीने उभा राहण्याचा अधिकार आहे. इलेक्शन लागल्यानंतर विधानसभा असो, लोकसभा असो, कॉर्पोरेशन असो किंवा ग्रामपंचायत असो, तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने उभा करतील, त्यांना प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीने त्या पार्टी किंवा ग्रुप ते त्यांची लोक उभा करतील. आम्ही आमच्या पद्धतीने राष्ट्रवादी पार्टीची लोक आदरणीय दादा साहेब सांगतील त्या पद्धतीने उभा करू. लक्ष्मण हाके यांचं नेहमीच अजित पवार असतील, शरद पवार असतील, पवार कुटुंबियावरती नेहमीच टीका करण्याचं, अगदी खालच्या भाषेत जाऊन टीका करण्यात येत आहे. एकंदरीत आपण राष्ट्रवादीचे एक मोठे नेते आहात, प्रत्युत्तर दिलं जात नाही वेळोवेळी कार्यकर्ते, कसं पाहताय? नाही, मी मोठा नेता नाही आहे, मी एक त्यांचा छोटा कार्यकर्ता आहे. आणि एखादी व्यक्ती काय असतं, तुम्ही कधी बाबळीच्या झाडाला कोणी दगड मारताना बघितलंय का? नेहमी फळं ज्याला चांगली येतात त्याच झाडाला लोक दगडी मारतात. ही अत्यंत मोठ्या व्यक्ती आहेत, महाराष्ट्रात देशात गाजलेले आहेत, उद्योगपती असू द्या, जगभर नाव पवारसाहेबाचं फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. दादांचं बी आज राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळं या दोघांवर टीका केल्यानंतर कुठंतरी आपल्याला संधी मिळते, नावलौकिक होतं असे एक भावना आहे आणि त्या पद्धतीने लोक ते करतात. वेळोवेळी येऊन बारामतीतच टीका केली जाते. नाही, बारामतीत टीका म्हणजे इथूनच सगळे जास्त करणे राजकीय एक मोठं व्यासपीठ आहे आणि प्रत्येकाला वाटतं बारामतीत पवार साहेबाला किंवा दादांना बोलल्यानंतर काहीतरी आपलं भागल त्या पद्धतीने प्रत्येकजण त्या प्रत्युत्तर दिलं जात नाही. पण त्याप्रमाणे प्रत्युत्तर द्यायला आमच्या नेत्यांनी सांगितलं, एखादं काय बडबड केली म्हणून त्याच्याबरोबर तुम्ही लय वादिवाद करत विषय वाढवत जाऊ नका. दादांच्या सूचना आहेत, साहेबांच्या सूचना आहेत, अन्यथा आम्ही तुटून पडू ना. नाना, एकंदरीत आता निवडणूक 5 तारखेला मतदान होते, 7 तारखेला निकाल लागतोय. काय वाटते, राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा झेंडा फडकेल? 100% पुणे जिल्हा परिषदवर राष्ट्रवादीचीच सत्ता येईल आणि झेंडा फडकल. ते कायमस्वरूपीच आहे आणि त्यात काय माझ्या मनात शंका नाही. आणि जनतेच्याही ऐका ना, जनतेनेही आजपर्यंत भरभरून दिलेले आणि त्याबद्दल तुम्ही सुद्धा मीडियाच्या माध्यमातून आदरणीय आमच्या पार्टीला म्हणा, दादांना, साहेबांना कायम सहकार्य करत आलेला आहे. आणखीनही सहकार्य कराल आणि करावं अशी अपेक्षा बाळगतो. नक्कीच हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास नाना देवकाते होते. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास नाना देवकाते यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन विशाल राजपुरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.